राष्ट्रवादीसाठी काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घ्या. सुनेत्र पवारांसोबतच्या बैठकीमध्ये नवे सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. प्रशांत किशोर यांच्या नेमणुकीबाबत अधिकृत माहिती नाही. सर्व नियुक्त्या माझ्या सह्यांच्या पत्राच्या आधारेच. आमच्या पक्षामध्ये एकत्र बसून सर्व निर्णय घेतले जातील. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर सुनील तटकरेंचं भाष्य. प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला. रुपाली ठोंबरेंचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. खुर्चीला चिकटून बसण्याचा आग्रह कशासाठी? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं नाव न घेता ठोंबरेंचा खोचक सवाल. सुनेत्र पवार आणि प्रशांत किशोर भेटीमुळे भाजप नाराज. भाजपचा पराभव केलेला अशी चर्चा करणं अयोग्य. भाजपची नाराजी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीसाठी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात. राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्व्हे सुरू. लवकरच सर्व्हेचा अहवाल सुनेत्र पवारांना सादर करणार. दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत. पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं. दोन 2015च्या कुंभमेळ्यामध्ये सहज कामं झाली होती. 2015च्या कुंभमेळ्यात पैसे कमावणं हा उद्देश नव्हता. आता कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले. नाशिक कुंभमेळ्यामधल्या कामांवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. कंत्राटा देताना जात किंवा भाषा पाहत नाही, कंपनी पाहिली जाते. हवं असेल तर मराठी लोकांची नावं पाठवून दिली जातील. राज ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. गुजरातचे कंत्राटदार हे सपशेल खोटं आहे. गिरीश महाजन यांनी सांगितलं असंही वक्तव्य. नाशिकमधल्या खड्ड्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. ज्यांच्यावर खड्डे बुजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर दंड लावा. कारण सांगू नका. रिलॅक्स राहून चालणार नाही. फडणवीस बैठकीमध्ये संतापले. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये 1 तासांपेक्षा अधिक चर्चा. मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींनी फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये. मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून राऊतांची टीका. तर किती फोडलेस आणि आणखी किती फोडणार यावर त्यांच्यामध्ये चर्चा होईल. मोदी एकनाथ शिंदेंच्या भेटीवरून राऊतांची टीका. पक्ष वारसा हक्काने मिळत नसतो. सुप्रीम कोर्टातील सुनावणीवरून रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. वारसा हक्काने फक्त मालमत्ता मिळते. ठाकरेंवर टीका. डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची सरकारची तयारी सुरू. पुढील आठवड्यामध्ये विधेयक मांडलं जाण्याची शक्यता. एनडीएच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना. सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून लोकसभेतील सर्व खासदारांसाठी 3 ओळींचा व्हीप जारी. सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश. त्या काळात संसदेमध्ये डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची चर्चा असल्यानं पक्षाकडून व्हीप जारी. राहुल गांधींनी E20 विषयावर बनवला व्हिडिओ. E20 दाल में कुछ काला नहीं, पुरी दाल ही काली है असं म्हणत या विषयावर आवाज उठवणार असंही केलं स्पष्ट. E20वर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचा खुलासा. काही लोक तथ्यहीन आरोप करतायत. राहुल गांधींवर हरदीप सिंग यांची टीका. बायोफ्युएल ब्लेंडिंग कार्यक्रम योग्य रीतीनं सुरू असल्याचंही केलं स्पष्ट. अभिजित दिपकेंचा पोलीस अधिकाऱ्यांवर संताप. भेटायला येणाऱ्यांना पोलीस चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप. दिपकेंनी पोलीस अधिकाऱ्याला घराबाहेर काढलं. तर माझ्यावर पाळत ठेवण्यासाठी सरकार अमेरिकन कंपन्यांची मदत घेत आहे का? अभिजित दिपकेंचा ट्विट करत सवाल. जंतर मंतरवरील आंदोलन ही फक्त सुरुवात. लाठीचार्जमुळे भाजपतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंचं मोठं विधान. नीटचे पेपर देखील आता क्लासेसवाल्यांनी फोडले. चंद्रकांत पाटलांनी विद्यार्थ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. दगडावरील ठसे शोधण्यापेक्षा विद्यार्थ्यांशी बोलावं. राज ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना सल्ला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार. राज्यातील काही प्रमुख नेत्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता. राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांची प्रतिमा विणलेली विशेष सोलापुरी चादर भेट दिली. मोदींनी चादरीचं आणि सोलापूरच्या वणीकरांच्या कौशल्याचं केलं कौतुक. चादरीच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडिंगसाठी विशेष धोरणाची वाघमारेंची मागणी. गरीब मराठ्यांच्या लेकराबाळांसाठी मी लढतोय. गरीब मराठा समाजाचं हे लोक वाटोळं करतायत. कुणबी नोंदी कमी करण्याचा सरकारचा कट. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आरोप. बावनकुळेंनी मराठ्यांच्या नादी लागू नये. संपूर्ण भाजप मी गोत्यात आणेन. जरांगेंचा इशारा. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. मन दुखावणार नाही असा
विचार करावा. शिवी देऊन प्रश्न सुटणार नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य. नेहमी शिंदेची स्तुती केली, पण आमच्याच पोरांचे मुडदे पाडायचे असा अर्थ नाही. मविया किंवा महायुती असू दे, मी कोणाचा मेंढा नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. मला मित्रत्वाची गरज नाही, समाज हित महत्वाचं. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर मनोज जरांगेंची टीका. जरांगे फक्त बाहुला, मुख्यमंत्र्यांना शिव्या घालायला जरांगेंना प्रसाद लाड यांनी सांगितलं. लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. 29 तारखेच्या मराठा आंदोलनाला प्रतिआंदोलन करून उत्तर देण्याचाही इशारा. जरांगेंना आरक्षणाची बाराखडी माहिती नाही, कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देतंय. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल. जरांगेंची एकनाथ शिंदेंवर टीका, हा फक्त देखावा असल्याची टीका. तर सदावर्तेंनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये, एकनाथ शिंदेंवर बोलणं म्हणजे सरकारवर बोलणं. गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. उदय सामंतांची जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा सुरू. जरांगेंसोबत माझी देखील 2 वेळा चर्चा. 11-12 तारखेला कागदपत्र घेऊन जरांगेंना भेटणार, लाड यांची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांकडून ओबीसी महाधिवेशनाला शुभेच्छा. जनगणनेमध्ये ओबीसी कॉलमचा समावेश करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. प्रसाद लाड जिथे दिसतील तिथे त्यांच्या कानशिलामध्ये मारणार. लक्ष्मण हाके यांचा प्रसाद लाड यांना इशारा. मला जेलमध्ये टाकलं तरी मी प्रसाद लाड यांच्या कानशिलात लगावणार, लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. लक्ष्मण हाकेंना प्रसाद लाड कोण आहे ते कदाचित माहिती नाही, त्यांनी आधी माझं गुगल सर्च करावं. प्रसाद लाड यांचा लक्ष्मण हाकेंना अप्रत्यक्ष इशारा. अशा लोकांवर न बोलणं हे चांगलं असतं, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष नरेंद्र पाटलांकडून पद सोडण्याचे संकेत. महामंडळाचे एमडी अध्यक्षाला विचार न घेता काम करतात. समाजाचं हित साधता येत नसेल तर महामंडळामध्ये राहण्यात रस नाही, नरेंद्र पाटलांकडून नाराजी व्यक्त. रायगडचा पालकमंत्री मीच होणार, काळजीचं कारण नाही, भरत गोगावलेंचं वक्तव्य. योग्य वेळी सगळं काही स्पष्ट होईल. 15 ऑगस्टचा मान मलाच मिळणार, गोगावलेंची माहिती. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली. विविध कामांसंदर्भात निवेदन देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. राहुल गांधी आज प्रयागराजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. भारतामध्ये विद्यार्थ्यांचं काही भविष्य नाही, आपण हे बदलू शकतो. सरकार झुकतं, गरज आहे एकजुटीने आवाज उठवण्याची, राहुल गांधींचं ट्विट. मुंबईच्या महापौर रितू तवडेंना पुन्हा धमकीचा ईमेल. महापौर दालन, मुंबई मेट्रो शाळा उडवण्याची धमकी. 15 ऑगस्टपूर्वी मुंबईमध्ये स्फोट घडवण्याचा दावा. मेलमध्ये खलिस्तान समर्थक घोषणा आणि काही व्यक्तींची नावं नमूद. मुलांना शाळेमध्ये पाठवू नका, मेट्रोनं प्रवास करू नका असा इशारा. विनायक राऊतांना अटकपूर्व जामीन मंजूर. सून गिरीजा राऊत प्रकरणामध्ये विनायक राऊतांसह 6 जणांना जामीन मंजूर. विनायक राऊतांना ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा. गिरीजा राऊतांचे वकील सागर कदम निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता. डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये रमेश म्हात्रेंना जामीन. मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हात्रेला महाराष्ट्राबाहेर राहावं लागणार. सर्व आरोपींना कोर्टाकडे पासपोर्ट जमा करण्याचे आदेश. सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणामध्ये भाजप नगरसेविका शालन शिंदेला जामीन मंजूर. अटकेमध्ये असलेल्या शालन शिंदेला तब्बल 7 महिन्यांनी जामीन. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोल्हापूर खंडपीठाकडून जामीन मंजूर. विजय चौधरीकडील 3000 ऑडिओ क्लिपची चौकशी करा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंची मागणी. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी अटकेत. भाजप नेत्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. भाजप नेत्यांचे आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कोठडी. चौधरीच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे. बाबा सिद्दीकींचे पुत्र झिशान सिद्दीकी यांना धमकी दिल्याचा व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर वांद्रे पोलिसांकडून एनसी दाखल. ऑडिओमध्ये स्वतःला फरार गँगस्टर झिशान अख्तर असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं धमकी दिल्याचं समोर. झिशान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेमधील बनावट खात्यांच्या प्रकरणामध्ये फोंदू अशोक खरात आणि व्यवस्थापक मिलिंद बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 57 जणांच्या नावे सुमारे 100 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा आरोप. निदा खान प्रकरणामध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलला अटक. कोर्टामध्ये हजर न राहिल्यानं संभाजीनगर पोलिसांकडून अटक. आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेलवर आरोप. शेतकरी कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित. 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 5,029 कोटी रुपये ट्रान्सफर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे केली रक्कम हस्तांतर. कोणत्याही शेतकऱ्यांवर सिव्हिलची अट लागणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती.
जळगाव जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामधील 31,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 185 कोटी रुपये जमा. पहिल्या टप्प्यामध्ये 65,343 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात. रक्कम जमा झाल्याचे मेसेजही मोबाईलवर येत आहेत. मात्र केवायसी प्रक्रियेमध्ये अडचणी आल्यानं काही शेतकऱ्यांना अद्याप मेसेज मिळालेले नाहीत. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयामधील रेफर सिस्टीमवरून आमदार श्रीजया चव्हाण यांनी जाब विचारला. महिला डॉक्टरांच्या जागी त्यांचे पती ओपीडी काढत असल्याचा प्रश्नाला रुग्णालयाच्या इन्चार्जकडून दुजोरा. या प्रकरणी चौकशी लावण्याचा आमदारांचा इशारा. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नरहरी झिरवाळांकडून वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये 3 दिवसीय वनरंग कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन. कार्यक्रमासाठी आज शरद पवार देखील उपस्थित राहणार. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सदस्य नोंदणीला वेग. अमित ठाकरेंकडून मुंबईतील विविध महाविद्यालयांना भेट. कॉलेज कॅम्पसमध्ये अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांशी संवाद. राहुल गांधींचा इंस्टाग्राम लाईव्हद्वारे जनतेशी संवाद. आस्क मी एनिथिंग या सत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा. प्रत्येक सरकारनं विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं, राहुल गांधींचं मत. रविराज देशमुखांचं आमदारकीचं तिकीट कापायचं काम मीच केलं. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष रविराज देशमुखांसमोरच रवी राणांची कबुली. अमरावतीच्या तिवसा मतदारसंघात बदल निश्चित होणार आणि तो बदल मीच करणार, रवी राणांचं वक्तव्य. येवला पैठणीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मंत्री छगन भुजबळांची माहिती. पैठणी ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा वारसा असल्याचं सांगत विणकरांच्या प्रश्नांना महायुती सरकारचं प्राधान्य असल्याचं भुजबळांचं वक्तव्य. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहिमेचा अंतिम टप्पा सुरू. आतापर्यंत 13,48,000हून अधिक मतदारांची पडताळणी पूर्ण. दुबार नोंदणी किंवा मृत्यू झाल्याचा संशय असलेल्या सुमारे 1,30,157 मतदारांची नावं वगळण्याची प्रक्रिया सुरू. अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. कॉन्स्टेबल गणेश रायते हे 41 वर्षांचे होते. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना तातडीनं भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तमिळनाडूचे सीएम विजय थलपती यांचा घटस्फोट रद्द. संगीता चिंगलपट्टू यांनी कोर्टामध्ये दाखल केलेल्या घटस्फोटाचा अर्ज मागे. गेल्या काही महिन्यांपासून दोघे वेगळे होणार असल्याची चर्चा. आज मुंबईतील सर्व गणेशोत्सव मंडळांची दादरमध्ये संध्याकाळी 5 वाजता बैठक. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीच्या वतीनं बैठकीचं आयोजन. बैठकीमध्ये गणेशोत्सवासंदर्भातील सर्व विषयांवर चर्चा होणार. गडचिरोलीच्या आष्टीमध्ये एमआयडीसीच्या भूसंपादनाविरोधात महिलांकडून चक्काजाम आंदोलन. संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये आष्टी गडचिरोली आणि आष्टी चंद्रपूर महामार्ग रोखण्यात आला. परवानगी न घेता आंदोलन केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल.